आता यापुढे आपले जे काही 7-12 आहेत का, त्या 7-12 सुद्धा महिलाच्या नावावर करायची वेळ येऊ नये. म्हणजे झालं की त्या आपल्या संसाराला व्यवस्थित असतात, टापटीप असतात. 24 लाख रुपये अनुदान आहे. वेबसाईटवर जाऊन आपण सविस्तरपणे यासाठी अर्ज करायचा आहे. जय शिवराय शेतकरी मित्रांनो, महिलांसाठी कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी 24 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. आता हे अनुदान कोणत्या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे, किती टक्के मिळणार आहे, त्यासाठी काय करावं लागणार आहे, यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आपल्याकडे गरज असणे गरजेचे आहे आणि या कृषी अवजारे बँकेच्या माध्यमातून कोणती अवजारे खरेदी करावी लागणार आहेत, या संबंधीची सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. आता शेतकरी मित्रांनो, महिलांसाठी राज्य शासन असो केंद्र शासन असो विविध प्रकारच्या आता वेगवेगळ्या योजना राबवत आहे, कारण महिलांना सक्षम करणं हे शासनाचं धोरण आहे. आता यापुढे आपले जे काही 7-12 आहेत का, त्या 7-12 सुद्धा महिलाच्या नावावर करायची वेळ येऊ नये. म्हणजे झालं तसं या अगोदर महिला ही सहज धारक म्हणून नोंदणी करण्याची मुभा द्यायची, पण पूर्ण 7-12 त्याच्या नावावर करायची वेळ सुद्धा येऊ शकते. आणि खरंय बी ते, कारण माणसाचं काही खरं नाही, हे कुठं काय कवा इकीन आणि कुठं काय करीन याचा भरोसा नाही. आणि महिलेचं काम असं असते की त्या आपल्या संसाराला व्यवस्थित असतात, टापटीप असतात, पुन्हा काटेकोरपणे संसार करतात, रुपया कुठे इकडा तिकडे जाऊ देणार नाहीत. आता हे सगळ्याला माहिती. आता जी काही योजना आहे 24 लाख रुपये अनुदान आहे किंवा प्रकल्पाच्या 60% अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि ही योजना आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 च्या अंतर्गत जे जे काही गाव येतात त्या गावांसाठी आहे कृषी अवजारे बँक स्थापन करण्याची योजना. आता या योजनेच्या माध्यमातून जे काही महिलांचे गट असतील, मग ते उमेदच्या माध्यमातून असो किंवा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून असो किंवा इतर कोणतेही महिलांचे गट असो, या गटांसाठी ही महत्वाची अशी योजना आहे. आणि एका गावात एकच मिळणार आहे. समजा तिथं जर जास्त बचत गट हे अर्ज करण्यासाठी आले तर लकी ड्रॉ पद्धतीनं त्या माध्यमातून एका गटाची निवड या कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी होणार आहे. आणि त्यासाठी भलं मोठं असं अनुदान 24 लाख रुपयापर्यंत अनुदान किंवा तुमचा प्रकल्प जर जास्त किमतीचा होत असेल तर त्यापैकी 60% रक्कम ही अनुदान म्हणून मिळणार आहे. आणि जर हा प्रोजेक्ट 20 लाख रुपयाच्या वर किमतीचा होत असेल तर त्यासाठी तुम्हाला 75% हे राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेणं सुद्धा आवश्यक आहे. आता जी बचत गट आहेत तर बचत गटामध्ये वेगवेगळ्या कुटुंबातील 10 कमीत कमी सदस्य असणं गरजेचं आहे. आता नाही तर काही जण काय करतात, आपल्याच घरातले गोळा करते त्याचाच गट तर त्याला नाही. वेगवेगळ्या कुटुंबातल्या 10 सदस्य महिला असणं या गटासाठी गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट की या बचत गटानं या अगोदर कृषी अवजारे बँकेचा कोणत्याही म्हणजे महाडीबीटीच्या माध्यमातून सुद्धा ही कृषी अवजारे बँक चालती, तर तसा लाभ घेतलेला नसला पाहिजे. आणि या योजनेमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जे काही कृषी अवजारे आहेत तर त्या कृषी अवजारेमध्ये ट्रॅक्टर चलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, त्यानंतर कंबाईन हार्वेस्टर, फवारणी पंप यासारखे आधुनिक कृषी अवजारे घ्यावा लागणार आहेत. आणि ही चांगली गोष्ट आहे बचत गटासाठी आणि महिला हे करूही शकतात, कारण हे बसल्या जागेवर आपल्या गावात ही कृषी अवजारे बँक चालू केली तर आज तुम्ही पाहत असताल प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टरनच नांगरायला, ट्रॅक्टरनच पेरायला, ट्रॅक्टरनच पाळे हाणायला, फवारणी आता पुढे ड्रोन आलेले आहे, भविष्यात हे ड्रोन सुद्धा खरेदी करता येऊ शकतं, त्या ड्रोनला सुद्धा अनुदान मिळणार आहे. म्हणजे आज यांत्रिक शेती झालेली आहे. यांत्रिक शेतीमुळे आता बैलाचं काम कमी झाले आणि हे भाडे तत्वावर कृषी अवजारे बँक स्थापन केल्याच्या नंतर आपल्याला हे अवजार कोणालाही शेतकऱ्याला देता येणार आहेत आणि त्या माध्यमातून या गटाला चांगलं उत्पन्नाचं हे साधन मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वेबसाईटवर जाऊन आपण सविस्तरपणे यासाठी अर्ज करायचा आहे. आणि याबद्दलची तुम्हाला पुन्हा काही माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा
किंवा तुमचे जे काही कृषी अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील, यांच्याशी संपर्क करायचा. काही अडचणी असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता. अशी ही माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.